नाव काय तुमचं? अजय कुमार. वय काय? 23. काय काम करतो? स्टुडंट. कुठे राहता? फर्स्ट टाइम. दोघं किती दिवसापासून निघतोय? 5-6 मिनिट. असं किती वेळ दुखतं दिवसात? चालू झाले 7 वर्षापासून. असं उतरून जातं. दिवसात म्हणजे किती वेळा फ्रिक्वेन्सी होते? 2 वेळेस 20 होते. कधी जास्त पण होतं. कोणत्या टाइमला जास्त दुखतं होतं? सकाळी उठलं का तेव्हापासून जास्त म्हणजे असं छान येते डोक्यात सगळ्या बाजूला. कशा पॅटर्नला दुखतंय म्हणजे आईच्या बाबा गोष्टी दुखतंय, या साईडला दुखतंय, कशा पॅटर्न? या बाजूपासून मागे जातं. एका बाजूला डोक्या दुखण्याबरोबर अजून काय तुम्हाला म्हणजे मळमळणे, उलटी वगैरे? तर या लक्षणावरून म्हणजे तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे. त्याच्यामध्ये आपण दोन चिकित्सा करतो. एक म्हणजे शोधन आणि एक म्हणजे शमन. तर शमन चिकित्सेमध्ये आपण औषधी द्रव्य वगैरे वापरून ते तुम्हाला त्याचा प्रयोग करून तुम्हाला ते चिकित्सा चालू राहणार. आणि अजून एक आहे ते म्हणजे शोधन. शोधन म्हणजे पंचकर्मामध्ये 5 कर्म असतात: वमन, विरेचन, नस्य, पस्ती वगैरे, रक्तमोक्षण. शोधन चिकित्सेमध्ये आपण तुम्हाला नस्य करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला नाकाद्वारे तुम्हाला औषध दिलं जाईल. त्यासाठी तुमचं कन्सेंट आहे का? कन्सेंट करून सही करायचं. कसं सांगितलं तुम्हाला? तर नसण्यासाठी ना पहिलं अभ्यासासाठी तेल घे. आपण तेल पण काढ. आणून तेल पहिले थोडं गरम करून घे. तोपर्यंत पेशंटला खुर्ची बसवायचं. काय करायचं आहे? एक नस्य खुर्ची घुमट बसवावं लागेल. नसण्यासाठी तुम्हाला असं मागे सारखं चष्मा पण काढून द्यायचा. नस्य कर्मासाठी पहिले पूर्वकर्म करावं लागतं. त्यामध्ये आम्ही तुम्हाला पहिले अभ्यंग करणार आहे. त्याच्यानंतर आम्ही नाडी शोध देणार आहे, मृदू नाडी शोध देणार आहे. त्यासाठी आता पहिले आम्ही अभ्यंग करणार आहे. डोळे बंद राहतं. ते तेल घेऊन या अभ्यंगासाठी. अभ्यंग झालेला आहे. आता यानंतर आम्ही आता मृदू नाडी शोध देणार आहे. त्याच्यानंतर आपण नस्य करणार. तर आता आपण नस्य करणार आहोत सर. तर त्यासाठी पहिले मानवरती जास्त थोडी करून घ्या. आणि पहिली या नाकात आपण 4 ड्रॉप्स टाकणार आहे. त्यानंतर या नाकामध्ये 4 ड्रॉप्स टाकणार आहे. तू 1 मिनिट मोज. औषध टाकल्यानंतर समजा ते गाळ्यामध्ये आलं तर ते गिळू नका सर, थुंकून टाका. पहिले एक नासाछिद्र बंद करायचं आणि ज्या नासिका टाकायचे त्या नासिकामध्ये 4 थेंब आपण आणून तेल टाकत आहोत. सर आता आपण दुसऱ्या नाका छिद्रामध्ये औषध टाकणार आहे. तर नसे झाले सर, तर मग आता आपण पश्चात्कर्म करूया. चला सर. आलेला तुटा पाणी घ्यायचं. थोडा गोळी करून टाकून सर तुमचं लसीकरण झालेलं आहे. तर आता तुम्ही घरी जाऊन पश्चात्कर्म म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे, काय पथ्य अपत्य केलं नाही ते मी लिहून दिले आहे. तर तुम्ही भोजन मध्ये हलका आहार घ्यायचा, जसं भात खायचा आहे, दूध खायचंय.
उष्ण जेलचं सेवन करायचंय. उन्हात फिरू नका तुम्ही. होईल तेवढं फॅन खाली एसी खाली बसायचं टाळा आणि तुमचा मोबाईलचा जो स्क्रीन टाइम आहे तो जरा कमी करा आणि होईल तेवढं दिवसा झोपूच नका. मद्य क्रोधाचा त्याग करा आणि पुढचं नस्य करायला 2 दिवसांनी या. लसीकर्माच्या व्यापक अवस्थेमध्ये आत्ते चिकित्सा करण्यासाठी जर रुग्णाचं डोकं जड झालं असेल, त्याच्या डोळ्यातून पाणी येत असेल, तसेच त्याला उलटी व मळमळ होत असेल, तसेच कंठ व नासा हे कफाने स्तंभित झाला असेल तर पुढील प्रक्रिया करावी. सर्वप्रथम रुग्णाला उठवून बसावे व त्याला थोडेसे कोष्ण जल पिण्यासाठी द्यावे. त्याला उलटी व मळमळ होत असेल तर शुद्धी करण्यासाठी द्यावे. त्याचं जर डोकं जड झालं असेल तर त्याला सौम्य प्रकारचा नाडी स्वेद द्यावा व तसेच शिरोअभ्यंग करावे. तसेच जर त्याचे कंठ व नासा जर कफाने स्तंभित झाला असेल तर उलटी करण्यासाठी कफ बाहेर काढण्यासाठी सांगावे. तसेच त्याला त्रिकटू व मधू तसेच सीतोपलादी चूर्ण व मधू यांचे सेवन करण्यासाठी द्यावे व कोष्ण जलाने त्याला कवल करण्यासाठी सांगावे. जर रुग्णाच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर सर्वप्रथम रुग्णाच्या डोळ्यातील पाणी पुसावे व त्याच्या डोळ्यावर थंड कापडाची पट्टी त्याच्या डोळ्यावर ठेवावी.